मित्रांनो गुड मॉर्निंग. तर बैलपोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी देवाची पूजा करून आवरून मी जरा क्लायमेट बघितलं तर खूपच सुंदर झालं होतं, मला आवडतं तसं. तर इथे मम्मी वाण लावत होती मंगलला, जे लावतात युजली, मला नाही माहीत का लावतात ते. तर लावलं आणि सगळी पूजा झाली, नैवेद्य झाला आणि जेवण वगैरे करून मग मी इथे रेडी झाली मम्मीसोबत. आम्हाला म्हणजे मला बाहेर गावात जायचं होतं, मी काय करते काय माहिती, आम्हाला गावात जायचं होतं त्याकरता. इथे येताच दिदीच्या सासरी आलो होतो आम्ही, थोडं काम होतं त्यामुळे. पण पाऊस भयंकर सुटला एका सेकंदात आणि थोड्या वेळातच लगेच ऊन पण पडलं. असो, इथे मम्मी तिच्या शाळेसाठी बॅगची शॉपिंग करत होती आणि इथे मला सनने डायरेक्ट थोबाडात मारली होती, सन किस नव्हती केली. असो, आल्यानंतर मग मी कपडे चेंज केले आणि सरावाला जायला निघाले. तेवढ्यात मम्मी मंगलला दाखवत होती की आम्ही आज काय काय शॉपिंग केली ते. आमच्याकडचं रिच्युअल आहे, आल्यावरती सगळ्यांना दाखवायचं ती. असो, जाताना एकदम क्लायमेट जैसे आपण को चाहिए वैसे ही था. आणि आम्हाला दिसले बैल दोन दोन, जिथे अशी त्यांची मिरवणूक निघाली होती ती बघितली. आणि ना इथे मेंटेनन्स चालू होता, पण बाहेर क्लायमेट तगडं झालं होतं. परत मग सराव चालू झाला आणि मग त्यानंतर येताना आम्हाला परत मिरवणूक लागली, जिथे बैलांची खूप मोठी अशी मिरवणूक होती. असो, त्यानंतर ना कॅन्डल लावली होती, कारण लाईट गेले होते, चार्जिंग नसताना सुद्धा व्हिडिओ काढत होते आणि मंगलचा कॅन्डल लाईट डिनर चालू होता. तर मी सुद्धा लाईट आल्यानंतर जेवायला बसले आणि ती साईड इग्नोर करून टाका, कारण ती खाल्लं गेलं होतं एक दोन घास म्हणून. असो, आता मग काय असतं सुख हे मी तुम्हाला सांगते. वरण भात आणि त्यावर तूप म्हणजे असतं हे सुख. म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे वरण भात आणि तूप, कळलं. आणि येस गाईस, सपाचट करून खाल्ल्यानंतर दॅट इज इट फॉर द डे. बाय.